राष्ट्रीय अभिमन्यू पुरस्कार विजेता व सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ नेमाने व एबी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न। याबाबत वृत्त असे की 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 2 दरम्यान धुळे शहरातील मनपा शाळा क्रमांक 28 ध्वज चौक मिल परिसर या ठिकाणी राष्ट्रीय वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता व सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ नेमाने व मित्र परिवार त्याचबरोबर एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने स्थानिक नागरिकांसह रुग्ण नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिर यासह रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। 150हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। तर आरोग्य तपासणीमध्ये प्रामुख्याने जळणे, हृदयरोग, हृदय व रक्तवाहिनी संबंधी शस्त्रक्रिया, त्वचारोग, ईएनटी शस्त्रक्रिया, सामान्य औषधोपचार, सामान्य शस्त्रक्रिया, रक्तविकार, संसर्गजन्य रोग, वैद्यकीय गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, वैद्यकीय ऑन्कोलॉजी, बालरोग व्यवस्थापन, बालरोग शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जरी, बालरोग, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी, पॉलीट्रामा, स्त्रीरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, फुफ्फुस रोग, संधिवात आदी वैद्यकीय तपासण्या व उपचार या ठिकाणी करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी या भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी नगरसेविका श्रीमती माधवी नेमाने, माजी नगरसेवक बंटी मासोडे, माजी नगरसेवक बोरसे, माजी सभापती सुनील बैसाने, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन, दिनेश बागुल, डॉक्टर योगेश पाटील यांच्यासह आदी सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर पत्रकार संघाचे गौतम पगारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या भव्य आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी राष्ट्रीय वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता व सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश नेमाने भाऊ व सर्व मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले। तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक रुग्णांनी या भव्य आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। मी निलेश चंद्रकांत नेमाने, ध्वज चौक मिल परिसर इथला रहिवासी आहे। मी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे एबी फाउंडेशनच्या वतीने भव्य दिव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या भव्य दिव्य शिबिरास माजी संरक्षण मंत्री आदरणीय डॉक्टर बाबासाहेब भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे साहेब, धर्मयोद्धा लोकप्रिय आमदार धुळे शहराचे माननीय अनुप भैया अग्रवाल, तसेच जिल्हाध्यक्ष भाजपा गजेंद्र आंबळकर व भाजपाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते। यांनी सगळ्यांनी फार श्रम घेतले आहेत या शिबिरासाठी। आणि धुळे शहराचे जे लाडके आमदार आहेत धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनच्या वतीने हे महान कार्य मागील 8 महिन्यापासून त्यांनी या परिसरात, या धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात सुरू केले आहे। एबी फाउंडेशनच्या वतीने मोफत उपचार करणे, मोफत तपासणी करणे, तपासणी अंती त्यावर काही मोठी शस्त्रक्रिया करायची असल्यास ते शस्त्रक्रिया देखील एबी फाउंडेशनच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरामधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची शस्त्रक्रिया, त्याच्यावर उपचार करणे, असं एक महान कार्य लाडके आमदार धर्मयोद्धा अनुप भैया यांच्या एबी फाउंडेशनच्या वतीने सुरू आहे। हे यांचं महान कार्य असं पुढेही सुरू राहील आम्ही अशी अपेक्षा करतो। व आजच्या या कार्यक्रमास माझा सर्व मित्र परिवार, मिल परिसरातील ध्वज चौक येथील सर्व मित्रपरांनी श्रम घेतले, सहकार्य केलं, त्यांचे मी आभार मानतो। या शिबिरास आरोग्य विभागामार्फत जेवढे सर्व हॉस्पिटल त्यांनी सेवा पुरवली त्यांचे मी आभार मानतो। आरोग्य दूत कमलेश भाऊ देवरे यांनी आम्हाला फार सहकार्य केलं, मागील 8 दिवसापासून ते आम्हाला सहकार्य करतायत, फार श्रम घेतले, त्यांचे मी आभार मानतो। व आरोग्य संबंधित कोणाच्याही काही समस्या असल्या त्यांनी अनुप भैया अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनचे आरोग्य दूत कमलेश भाऊ देवरे यांच्याशी संपर्क साधावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि संवेदनशील मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या
वाढदिवसानिमित्तानं आज AB फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान शिबिरात देखील नागरिक सहभागी झाले आणि त्यासोबतच या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी तपासण्या नागरिक करीत आहे। मेडिसिनचं वितरण या ठिकाणी होत आहे। AB फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जे AB फाउंडेशन उभं राहिलं आहे धुळे शहरासाठी, त्यांच्यासाठी देखील या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया ऑपरेशन या ठिकाणी केले जाणार आहेत। अनेक तपासण्या आणि करण्यासाठी आरोग्य शिबिरात नागरिक दाखल होत आहे। दिवसभर हा आरोग्य शिबिराचा कॅम्प आता सुरू राहणार आहे। सकाळी 9 वाजेपासून हा आरोग्य शिबिराचा कॅम्प सुरू झालेला आहे आणि आता दुपारचे 1 वाजतोय आणि दिवसभर हा कॅम्प सुरू राहणार आहे। मी नागरिकांना विनंती करेन की मोठ्या प्रमाणात या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा।